गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024. जेरी मॅग्युरी नावाचा सिनेमा बघितला इंग्लिश. प्लेयर्सचा एजंट असतो हा जेरी मॅग्युरी, आणि खूप पॉप्युलर एजंट असतो. खूप त्याच्याकडे प्लेयर्स असतात, पण तो प्ले बॉय सारखा असतो. त्याला अशी जबाबदारी नको असते आणि मुलींबरोबर भरपूर अफेअर्स वगैरे, पण तरी त्याची एक गर्लफ्रेंड असते परमनंट, आणि मस्त चालली असते त्याची लाईफ. पण सडनली एकदा तो त्याला असं रिअलाइज होतं की म्हणजे एका प्लेयरला, फुटबॉल प्लेयरला ऍक्सिडेंट झालेला असतो. मान त्याची हे झाली असते, म्हणजे आता त्याचं पुन्हा जर तो खेळला तर तो मरू पण शकतो. आणि तो म्हणजे बेडवर असतो, त्याची फॅमिली असते सगळे, आणि त्याला भेटायला हा गेलेला असतो, तिथे बसलेलाच असतो. जेव्हा बाहेर जातो त्याचा मुलगा म्हणतो की पुन्हा जर माझे वडील खेळले तर इट्स नॉट गुड ना, म्हणजे त्यांनी नाही खेळावं ना. हा म्हणतो नाही, खेळायला पाहिजे, खूप छान मॅचेस ते असे होईल तसं होईल. तर तो मुलगा त्याला म्हणजे शिवी देतो की दिसतंय तुला की माझे वडील मरतील, पण तरी तू असं म्हणतोय. आणि ते त्याला खूप लागतं त्या एजंटला. आणि मग तो असं त्याला जे खरंच वाटत असतं ते सगळं एक लिहून काढतो. एक छोटीशी एक बुकलेट पब्लिश करतो तो, आणि ती इतकी पॉप्युलर होते की सगळे अगदी म्हणजे खूप त्याला ॲप्रिशिएट करतात. पण त्याला त्याच्या कंपनीतनं, म्हणजे ज्या कंपनी करता एजंटचं काम करत असतो त्याच्यातून काढून टाकतात. आणि त्याची जागा एक दुसरा त्याचा कॉम्पिटिटर असतो, तो घेतो. तो खूप प्रोफेशनल असतो, हा तसा जेरी इमोशनल असतो. मग तो निघताना आपलं ॲक्वेरियम मधल्या फिशला पण आपल्या बरोबर घेतो, आणि मग म्हणतो कोणाला यायचंय का माझ्याबरोबर, मी नवीन कंपनी सुरू करतोय. तर कोणीच ऑफकोर्स कोणीच येत नाही त्याच्या कंपनीतलं. पण एक मुलगी असते डोरोथी म्हणून, ती म्हणते की मी येते तुझ्याबरोबर. कारण एकदा जेव्हा तो ट्रॅव्हल करत असतो एरोप्लेन मधनं, तेव्हा ती पण असते तिथे, आणि ती बघते की तो कसा सगळ्यांच्या बरोबर बिहेव करतो किंवा करत असतो, त्याच्या बाकीच्याही गोष्टी, म्हणजे ती इम्प्रेस्ड असते त्याच्यावर. तर ती तयार होते त्याच्यावर यायला. ती सिंगल मदर असते, तिला एक म्हणजे मुलगा असतो, तिचा नवरा नसतो, आणि ती आपल्या आईबरोबर राहत असते. तिच्या आईकडे सारख्या तिच्या मैत्रिणी डायवोर्स्ड वगैरे अशा येत असतात, त्यांचं आपलं चालू असतं नवऱ्यांबद्दल वगैरे. तर जेव्हा मग हा जेरी, डोरोथी आणि तो तिचा मुलगा, तर त्याचं तिच्या मुलावर मस्त जमते, आणि मग ते लोक हळूहळू जवळ यायला लागतात आणि लग्न करायचं विचार करतात. पण आता या सगळ्या उलाढालीत सगळे त्याचे जे प्लेयर्स असतात ते सगळे त्या दुसरा एजंट पळवून घेतो. त्याच्यामुळे आता याच्याकडे खडखडाट सगळा पैशांची इन्कम कुठे होणार. पण एक जो असतो फुटबॉल प्लेयर, राडू म्हणून, तर तो म्हणतो नाही, मी आहे तुझ्याबरोबर, काही झालं तरी तू मला फक्त करोड दिलं. आणि तो खरंच त्याच्याशी म्हणजे अगदी खऱ्या फ्रेंड सारखा तो राहतो. पण काही त्याला कोणी त्याला असं वाटत असतं आपण खूप जरा पॉप्युलर व्हावं, आपल्याला ऍडव्हर्टाईज मिळाल्या, रिबॉकच्या याच्या त्याच्या मोठ्या मोठ्या कंपनीच्या ऍड मिळाव्या, पण काहीच नाही, कोणी त्याला विचारत नसते. हाही थोडा हळूहळू डिप्रेस व्हायला लागतो की आता काय कसं करायचं. पण तरी तो म्हणतो नाही, होईल होईल होईल. आणि मग एकदा ॲरिझोनाच्या याच्यात मॅच होती, त्याच्यातही सुरुवातीला काही नाही, सगळे पॉइंट्स त्यांच्या अगेन्स्ट जातात, आणि मग एकदम गेम आता संपायला आला असतो, आणि त्याच्या त्या एंड पॉइंटला हा वेगळ्याच प्रकारे एकदम गोल थांबवतो आणि कॅच घेतो, थांबवतो, आणि पडतो खाली निश्चित. तर निश्चित पडल्यावर सगळ्यांना वाटतं काय झालं, सगळेच घाबरतात. पण थोड्या वेळाने तो डोळे उघडतो आणि म्हणतो अरे मला हा थोडासा क्षण एन्जॉय तर करू द्या. आणि मग खूप कार्टून टाईप, म्हणजे तो तसा जॉली नेचरचाच असतो. आणि तो झालं, तो लगेच त्याने इतका पॉप्युलर होऊन जातो, लगेच त्याचा हे वाढवून देतो त्याची सॅलरी. आणि म्हणजे जो त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो लगेच 4 वर्षाचा 1 करोडच्या वर वगैरे असं करून. आणि
तर जेव्हा हे सगळं म्हणजे चालू असतं, म्हणजे तो जिंकतो आणि ते तर सगळे फोटोग्राफर सगळे हे येतात त्याच्या भोवती कडं करतात, तर तो एकदम म्हणतो की मला माझ्या मुलांची खूप आठवण येते आणि बायकोची, मी सगळ्यांवर खूप प्रेम करतो. तर मग ह्याला एकदम आठवतं, अरे आपली बायको पण आपल्यावर खूप प्रेम करते. आणि तो, कारण मध्ये परत त्यांचे थोडेसे क्लॅशेस होत असतात डोरोथीचे आणि त्याचे, पण मग हा जातो आणि मग म्हणजे मग तिलाही रिअलाइज होते की नाही, खरंच याचं आपल्यावर प्रेम आहे. आणि त्यालाही कळते की दूर राहिल्यावर म्हणजे इतका सगळा आनंद होता, पण तरी आपल्याला काहीतरी कमतरता जाणवत होती, आपली बायको बरोबर नव्हती. तर ते त्याला मग फील होते. आणि मग अं, ते हॅपीली, म्हणजे आता काय, पैसे मिळतात, कॉन्ट्रॅक्ट, आणि बाकीचे प्लेयर्स म्हणतात की आपलं रिलेशन यांच्यासारखं कसं नाहीये, म्हणजे राडो मग त्याचे अगदी गळे मिळतो, अगदी कडकडून मिठी मारतो. तर ते बाकीचे जे प्लेयर्स असतात दुसरे, तर ते म्हणतात आपल्या एजंटशी आपलं का रिलेशन असं नाहीये. म्हणजे थोडक्यात हळूहळू एजंट्स त्याच्याकडे, प्लेयर्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात मग. आणि मग दाखवले की हे लोक परत हॅपीली राहतात. आणि हा छोटा जेव्हा ला घेऊन ते फिरत असतात, तर एक बॉल येते त्यांच्याजवळ, मुलं खेळत असतात, तर हा बॉल फेकून मारतो, तर इतकी लांब जाते ती. तर मग हा लगेच म्हणतो जेरी की आपला मुलगा पण त्याला आत्तापासूनच कुठेतरी चांगल्या ह्याच्यात टाकायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते आता आपल्या फॅमिली आणि ह्याच्यात विचार करायला लागतात. तर म्हणजे असं त्या मॅकबरीचं लाईफ दाखवलंय की शेवटी म्हणजे तोही रिअलाइज करतो की फॅमिलीची गरज प्रत्येकाला असते, आणि खरं प्रेम हे आपल्याला सगळं शिकवून जातं, किंवा सगळं सहन पण करायची ताकद देतं. छान.